नमस्कार मित्रांनो, DI शेअर मार्केटमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण पाहतोय लाईव्ह ट्रेडिंग. आजची तारीख आहे 3 फेब्रुवारी 2026. मार्केट आता खाली चाललंय असं आपल्याला दिसत आहे, परंतु माझं ॲनालिसिस आहे की इथून मार्केट आता पुन्हा वर जाऊ शकतं आणि म्हणून आपण आता इथे एक बायचा ट्रेड घेतोय. हा मी बायचा ट्रेड घेतला. बघा, मार्केट खाली चाललंय आणि तरीसुद्धा आपण बायचा ट्रेड घेतला आहे, कारण आपल्याला खात्री आहे की इथून पुन्हा मार्केट वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट देईल. आत्तापर्यंतचा हा आपला चौथा ट्रेड आहे. 3 ट्रेड आपले झालेले आहेत. पहिला ट्रेड $4.62 एवढं प्रॉफिट होतं. दुसरा $10 मायनस आणि तिसरा $3 प्रॉफिट. आत्ता ओव्हरऑल आपलं जे प्रॉफिट आहे ते मायनसमध्ये आहे $2.95. तर आता आपण जाऊया. बघा, आपण इतक्यात सांगितलं होतं की मार्केट खाली चाललं होतं आणि तरी आपल्याला खात्री होती की ते प्रॉफिट देईल आणि खरोखर त्यांनी प्रॉफिट द्यायला लावलं. तुम्ही पाहू शकता इथे काहीतरी $6 आपल्याला प्रॉफिट दिसत आहे आणि आपण आता घाई करूया की ते आपल्याला क्लोज करायचं आहे आपल्याला. आणि आपलं प्रॉफिट बघा, पुन्हा प्रॉफिट कमी झालं आहे आणि आपण आता पटकन TP लावून घेऊया. TP आपला लागला आहे $7 आपण TP आता डन करतोय आणि मॉडिफाय. पुन्हा मार्केट खाली आलं आहे, परंतु ते पुन्हा वर जाईल याची आपल्याला खात्री आहे आणि आपल्याला प्रॉफिट मिळेल एवढं नक्की. वास्तविक पाहता मगाशी आपण ते क्लोज करणं गरजेचं होतं आणि आपलं SL लावायचा राहिला मित्रांनो. SL आपण थोडा मोठा लावतोय. आपण SL लावलेला आहे. मार्केट आपल्याला प्रॉफिट देईल एवढं नक्की. आता आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे. बघा, पुन्हा आता $1 मायनस राहिलेला आहे आणि मार्केट आपल्याला प्रॉफिट देईल ही खात्री आहे आपल्याला. बघा मित्रांनो, पुन्हा मार्केटने टर्न घेतलेला आहे आणि आता पुन्हा प्रॉफिट दाखवायला सुरुवात केली. हे प्रॉफिट पाहू शकताय तुम्ही, जे ग्रीन कलरमध्ये दिसतं. तर $1, $2, हे बघा, $2, $3, मी डॉलर म्हणतोय मित्रांनो. आणि आपली लॉट साईज आहे 0.01 मायक्रो लॉट आहे आपला, अगदी छोटा लॉट. हे जर समजा हे लॉट पाहू शकताय आणि हे जर लॉट साईज जर आपण वाढवली असती तर आपलं प्रॉफिट हे जर 0.02 केलं असतं तर त्याच्या डबल प्रॉफिट दिसलं असतं. 0.03 असतं तर त्याच्या 3 पट प्रॉफिट दिसलं असतं. म्हणजे हे जे आहे हे लॉट साईजवर अवलंबून आहे. आणि लॉट साईज आपण कधी वाढवू शकतोय की जेव्हा आपल्याकडे कॅपिटल मोठं असेल, म्हणजेच आपली जी मुद्दल आहे ती जास्त असेल आणि तेव्हा आपण लॉट साईज वाढवू शकतोय. आता बघा, फक्त $1.5 प्रॉफिट दिसतं आणि आपला TP लागलेला आहे इथे $7.74 आता पुन्हा मार्केट मायनसमध्ये दाखवतं, परंतु आपल्याला खात्री आहे की आपल्याला प्रॉफिट मिळेल आणि म्हणून आपण थांबून राहिलेलो आहोत. मित्रांनो, वाट पाहूया. $2 मायनसमध्ये आहोत आपण, लॉसमध्ये आहे, पण आपल्याला खात्री आहे की प्रॉफिट मिळेल आणि म्हणून आपण थांबून राहिलेलो आहोत.
मित्रांनो, आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि याची खात्री आहे. मी तुम्हाला 100% सांगू शकतोय की इथून मार्केट वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट देईल. बघा, पुन्हा वर चाललंय. आपण बायचा ट्रेड घेतलेला आहे आणि आता 58 सेंट, $1, $2च्या आसपास आपल्याला प्रॉफिट दिसत आहे. $2, $3 आपलं आत्ताचं प्रॉफिट म्हणजे आपण लॉसमध्ये किती आहोत? $2.95 लॉसमध्ये आहोत आणि आता जर आपला टीपी हिट झाला तर आपल्याला प्रॉफिट मिळेल. बघा, आता $3 प्रॉफिट दिसत आहे, पाहू शकताय तुम्ही. बघा मित्रांनो, $7 प्रॉफिट दिसत आहे आणि आत्ता लगेचच आपला टीपी हिट होण्याची लक्षणं दिसत आहेत. थोडंसं मार्केट वर गेलं की आपला टीपी हिट होऊ शकतोय. यस 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 मित्रांनो, मार्केट जोराने सुरू आहे, जोराने वर जात आहे आणि आपला टीपी नक्कीच हिट होईल ही आपल्याला खात्री आहे. तर आता पाहूया. $5 प्रॉफिट दिसत आहे, $6 आणि आपल्याला पक्की खात्री आहे की इथून मार्केट वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट मिळेल म्हणजे मिळेलच. तरीसुद्धा मार्केट अजून खाली आलं, पण तरीसुद्धा आपण थांबून राहिलो आहे. मित्रांनो, मार्केट उलट फिरलं. बघा, प्रॉफिट दाखवत होतं तरी आपण बुक नाही केलं आणि ते उलट आता मायनसला आलं आहे. पण आपल्याला घाबरायचं कारण नाही. जेव्हा मायनसला येतं तेव्हा आपण काय करतोय की त्याच्या विरुद्ध दुसरा ट्रेड आपण टाकतोय आणि आपण प्रॉफिट कमवतोय. बघा, आता जेव्हा लक्षात घ्या की $5 म्हणजे 0.01चं म्हणतोय मी की $5 जर आपण घेतलेला ट्रेड लॉसमध्ये दिसत असेल तर तिथे आपल्याला पुन्हा ॲनालिसिस करायचं आहे की इथून मार्केट पुन्हा वर जाईल का, आणि जर तसं दिसत असेल तरच आपल्याला दुसरा ट्रेड टाकायचा आहे. मग ते $5चे 6 होतील, 7 होतील, 8 होतील, 9 होतील, किती पण. जिथे मार्केट पुन्हा इंडिकेट करतं की इथून ते फिरणार आहे तिथे आपल्याला दुसरा ट्रेड घ्यायचा आहे. आणि आता आपण इथे बघा, मार्केट $19 मायनसला असताना आपण इथे आता 19 नाही, थोडं कमी होतं, आता ते पुन्हा वाढलं आहे. तिथे आपण दुसरा ट्रेड घेतला. आता तुम्ही पाहू शकताय की पहिला ट्रेड आपला $18 लॉसला आहे आणि दुसरा जो आहे तो $1, $1.5 एवढा लॉसला आहे. परंतु आपल्याला खात्री आहे की इथून जेव्हा फिरेल तेव्हा आपल्याला हा दुसरा ट्रेड जो आहे तो आधी प्रॉफिट द्यायला सुरुवात करील. दिलंय बघा. आणि पहिला ट्रेड जो आहे तो रिकवर होत येईल, म्हणजे तो कमी कमी होत येईल. तर हे आपण आता पाहूया. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीने ट्रेडिंग केल्याने आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे. आता आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या ट्रेडला सुद्धा आपण टीपी लावूया आणि एसएल लावूया. टीपी ऑटोमॅटिक टीपी लागला 31 सेंटचा. आपण तो थोडासा कमी करूया. हे 18 सेंटवर हा टीपी मी फिक्स करतोय आणि याचा एसएल लावूया. एसएल थोडासा मोठा आपण कधी पण लावतोय आणि डन. आता आपण वाट पाहूया आपला टीपी हिट होण्याचा किंवा मार्केट वर जाण्याचं. जेव्हा वर जाईल तर आपल्याला ही कॅन्डल ग्रीन बनली तर आपल्याला ती प्रॉफिट देईल आणि ती बनणार एवढं नक्की आपल्याला खात्री आहे. बघा, हा दुसरा ट्रेड आपल्याला आता $7 प्रॉफिट दाखवत आहे. आपलं आत्तापर्यंत इथे प्रॉफिट पाहू शकता आपण, $2.95 एवढं मायनसमध्ये आहोत. ते आपल्याला प्रॉफिटमध्ये आणायचं आहे. तर बघूया, $6 प्रॉफिट दिसत आहे.
आता $3 प्रॉफिट दिसत आहे, हे बघा मित्रांनो. कधी कधी एखादी कॅन्डल मोठी बनली आणि मार्केट आपल्या अपोजिट गेलं तर आपण घाबरतोय. तर ते घाबरायचं काही कारण नाही, कारण तिथे आपण दुसरा ट्रेड टाकू शकतो. पण त्यासाठी आपल्याकडं आपलं जे कॅपिटल आहे, इक्विटी आहे, ती मोठी असणं गरजेचं आहे. आपण आता काय केलं आहे की आपण जिथे ट्रेड घेतलेला आहे तिथून मार्केट एक 15 ते $20 मायनसला गेलं आणि तिथे आपण दुसरा ट्रेड घेतलेला आहे. कशासाठी? तर ते पहिलं जे आहे ते रिकवर करण्यासाठी, आणि जो दुसरा आहे तो आपल्याला प्रॉफिट देईल. हे दोन्ही पण होईल. जसं दुसरा प्रॉफिट देत येईल तसं पहिला रिकवर होत येईल. आणि आता आपण वाट पाहतोय आणि आपल्याला खात्री पण आहे. आत्ता पण आपण जो दुसरा ट्रेड घेतला होता तिथे आपल्याला $6 प्रॉफिट दाखवत होतं, तरी पण आपण ते बुक केलेलं नाही. पण आपल्याला खात्री आहे की इथून मार्केट वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट देईल. तरीसुद्धा मार्केट अजून खाली आलं आहे आणि अशा वेळी आपल्याला गरज असते मोठ्या इक्विटीची. मोठी इक्विटी असेल तर आपण ही रिस्क घेऊ शकतो. आता आपण जो दुसरा ट्रेड घेतला आहे ती रिस्क घेतली, आणि ही रिस्क कधी घेऊ शकतो आपण की जेव्हा आपली कॅपॅसिटी असते की आपण एक 0.05चा ट्रेड टाकू शकतो. तिथे आपण 0.01चा ट्रेड टाकला आहे. आणि त्याच्याने होतं काय की आपल्याला ते बाकीचे जे आहे की नाही 4, म्हणजे एकूण जर 5 असतील तर त्यापैकी आपण 1 टाकला आहे आणि 4 बाजूला ठेवलेले आहेत. तर जेव्हा ते एक मायनसला जाईल तेव्हा आपल्याला तो दुसरा यूज करायचा आहे. मग आणखी मायनसला गेलं तर आपल्याला तो तिसरा यूज करायचा आहे. म्हणजे त्याच्याने होतं काय की आपल्याला बॅलन्स करता येतो. आणि आता बघा, आता काय झालं आहे की पहिला ट्रेडसुद्धा मायनसमध्ये आहे, दुसरा ट्रेडसुद्धा मायनसमध्ये आहे, आणि तरीसुद्धा आपण थांबून राहिलेलो आहे. आणि आता योग्य एंट्रीची वाट पाहत आहोत. जर आणखी तो मायनसमध्ये गेला तर आपल्याला घाबरायचं कारण नाही. आपण तिथे बायचा तिसरा ट्रेड टाकू शकतो आहे. मित्रांनो, मार्केट बाउंड्री सोडून खूप खाली आलं आहे आणि आता आपण इथे तिसरा ट्रेडसुद्धा टाकतो आहे. आता बघूया आपल्याला हा तिसरा ट्रेड प्रॉफिट देतो का. तर तिसरा ट्रेड पुन्हा प्रॉफिट देण्यासाठी सज्ज आहे. बघा, तिसऱ्या ट्रेडने आपल्याला प्रॉफिट दाखवतो आहे. बघूया, आता आपण वाट पाहूया. $4 प्रॉफिट दिसत आहे. तिसऱ्या ट्रेडने आपल्याला प्रॉफिट दाखवत आहे मित्रांनो $3, $5, $6, $7, $8, $9, $10, $13. तर हे आपण आधी क्लोज करून घेऊया मित्रांनो. हा तिसरा जो ट्रेड होता तो आपण क्लोज केलेला आहे, आणि आता दुसरासुद्धा रिकवर होत आला आहे. तो बघा $2 फक्त दिसत आहे, आणि तो सुद्धा आता प्रॉफिटमध्ये येईल असं दिसत आहे. आपलं जे $2 आपण लॉसमध्ये होतो, आता $6 आपण प्रॉफिटमध्ये आहोत. आणि बघा, जो दुसरा ट्रेड होता तो सुद्धा आता प्रॉफिट दाखवत आहे. $2 प्रॉफिट, $3, $4, $5. बघा, मार्केट पुन्हा वर चाललंय, आणि अशाच पद्धतीने झालेला लॉस आपल्याला कव्हर करता येतो. आता आपण वाट पाहूया. मित्रांनो, लवकरच आपला टीपी हिट होईल अशी लक्षणं दिसत आहेत. पाहू शकताय तुम्ही. हे बघा, ही मोठी कॅन्डल बनली. त्या कॅन्डलने आपल्याला तिसरा जो ट्रेड होता त्याचं प्रॉफिट दिलं, आणि दुसऱ्या ट्रेडचं सुद्धा प्रॉफिट दाखवत आहे $7. बघूया, आता वाट पाहूया. ते अजून वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट देईल एवढं नक्की. बघा, $9, $11 प्रॉफिट दाखवत आहे मित्रांनो, $12 प्रॉफिट दाखवत आहे. आणि आत्ता
आपण हे जे आहे ते दुसरा जो ट्रेड आहे तो आपला प्रॉफिटमध्ये आहे आणि तो आपण क्लोज करूया आणि पहिल्या ट्रेडची वाट पाहूया. मित्रांनो, दुसरा ट्रेड आपण क्लोज केला आणि दुसऱ्या ट्रेडने आपल्याला किती दिले, एक मिनटं, $8 हे आत्ता आपण जो दुसरा होता तो क्लोज केला. तिसरा जेव्हा क्लोज केला होता त्याने $9 प्रॉफिट दिलं. दुसऱ्या ट्रेडने आपल्याला $8 प्रॉफिट दिलं आणि आत्ता आपलं प्रॉफिट झालं आहे $14 आणि अजूनसुद्धा एक ट्रेड आपल्याकडे शिल्लक आहे, त्याची आपण वाट पाहूया. तो जो ट्रेड आहे तो 19, आता 22 दाखवत आहे, तेवढा मायनसमध्ये आहे. तर तो सुद्धा रिकवर होईल याची आपल्याला खात्री आहे आणि त्यासाठी आपण वाट पाहतोय. आता आपण ठरवलं तर इथे सुद्धा आपण पुन्हा दुसरा ट्रेड घेऊ शकतोय आणि घेऊया बायचा दुसरा ट्रेड आणि तो आपल्याला प्रॉफिट देईल. बघा, बायचा दुसरा ट्रेड घेतला आपण आणि तो आता किती प्रॉफिट दाखवत आहे, $6, $10. मित्रांनो, हा ट्रेड सुद्धा आपण क्लोज करूया. मित्रांनो, दुसरा ट्रेड सुद्धा आपण आता जो घेतला होता तो सुद्धा क्लोज केला आहे आणि आता पाहूया त्याने किती दिले, $9 आणि 59 सेंट्स. आणि आत्ता आपलं प्रॉफिट दिसत आहे $23 आणि 93 सेंट्स. परंतु आपण जो पहिला ट्रेड घेतलेला आहे तो ट्रेड $18 मायनसमध्ये आहे. तर आपल्याला त्याची वाट पाहणं गरजेचं आहे. तो सुद्धा आपल्याला प्रॉफिट देईल एवढं नक्की. आणि आता तो $17 काहीतरी लॉसमध्ये आहे. तर $14 वास्तविक पाहता आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आणि हा आपण आता जर समजा लॉसमध्ये सुद्धा बुक केला तरी पण काही फरक पडत नाही, आपण प्रॉफिटमध्येच राहू. आणि तरीसुद्धा आपल्याला खात्री आहे की तो इथून वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट देईल. आपल्याला प्रॉफिट नाही दिलं तरी चालेल, थोडंसं रिकवर झाला तरी चालेल. आणि त्यासाठी आपण आता वाट पाहतोय. आता $16 लॉस आहे, 19 दिसत आहे. आता आपण वाट पाहतोय तो रिकवर होण्याची. बघा, तो $13, 12 राहिला. आता 15 पुन्हा हे पाहू शकताय तुम्ही इथे, 11, 10, आणि तो नक्कीच आपल्याला प्रॉफिट देईल याची खात्री पण आहे आपल्याला. आणि त्यासाठी आपण थांबून राहिलेलो आहोत. 8 राहिलेला आहे. बघा, 7. मित्रांनो, पाहू शकता इथे आपलं जे मायनसमध्ये होतं ते आता प्लसमध्ये चाललं आहे आणि लवकरच ते क्रॉस करील आणि आपल्याला प्रॉफिट आणखी देईल. परंतु आपण आता आणखी प्रॉफिटची वाट न बघता तो फक्त रिकवर झाला तरी चालेल आपल्याला, कारण आपला टार्गेट कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे तो रिकवर झालेला आहे. $1 प्रॉफिट, येस प्रॉफिट दिसत आहे. आता $2 फक्त लॉस दिसत आहे. आता $6 पुन्हा, पण तो प्रॉफिटमध्ये येईल एवढं नक्की आहे, याची आपल्याला खात्री आहे आणि त्या दृष्टीनेच आपण तो ट्रेड घेतला होता. परंतु तरीसुद्धा त्याने खाली जंप मारली होती आणि त्यानंतर आपण मग दुसरा ट्रेड टाकला, तिसरा ट्रेड टाकला आणि आपण प्रॉफिट काढलं. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर जास्त इक्विटी असेल आणि छोटा लॉट घेऊन जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही अतिशय आरामात प्रॉफिट काढू शकताय. व्हिडिओ खूपच मोठा होत आहे आणि आता फक्त $2 मायनसमध्ये दाखवत आहे, परंतु आपले जे $23 प्रॉफिट दिसत आहे इथे, त्यामुळं आपण हा ट्रेड
मायनसमध्ये सुद्धा क्लोज करू शकतो आहे. व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी हा जो ट्रेड आहे तो आता थोडासा जरी आपल्याला प्रॉफिट दाखवलं त्याने तरी तो लगेचच क्लोज करणार आहोत. $1 मायनसमध्ये आहे ते. आता $4 पुन्हा मायनस दाखवायला लागलं, पण आपण आता तो क्लोज करूया, काही हरकत नाही. अजून तो वर जाणार आहे, प्रॉफिट देणार आहे, म्हणून थोडीशी वाट पाहूया. मित्रांनो बघा, वर गेला तो आणि आपण तो क्लोज केला आणि आत्ता त्याने आपल्याला दिले फक्त $1 आणि 11 सेंट्स आणि आता आपलं जे टोटल प्रॉफिट झालं आहे ते $25. मित्रांनो मी डॉलर्स सांगतो आहे. डॉलर्सचा अर्थ आहे की $1ची किंमत आता 89.91 घरात आहे. आजचा रेट काय मी आता गुगल सर्च केला की तो मिळेल, परंतु आज काय बघितलेलं नाही. तर 25 गुणिले 90 इंडियन रुपये, $25 गुणिले 90 रुपये, असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते किती रक्कम होते ते पाहू शकताय. ते कॅल्क्युलेशन करू शकताय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत जातील. मित्रांनो हे लाईव्ह ट्रेडिंग आहे आणि अधिक माहितीसाठी नक्कीच संपर्क करू शकताय. DI ट्रेडर्स 8975455212. थँक्यू सो मच.